नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, कसे आहात? माझं नाव ज्योत्स्ना. आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या ड्रायव्हरचीच कथा सांगणार आहे. झालं असं की आम्ही सगळे शहराकडे राहायचो, मात्र आमचा शहरामध्ये चांगलाच व्यवसाय होता. कधी कधी गावाकडे मी काही काम असलं तर येत असायचे. झालं असं, माझी गावाकडे आजी खूपच आजारी होती. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की मला गावाकडे जायचं आहे, पण ते म्हटले अगं मला काम आहे. तर मी म्हटलं कसं जाणार? आता पाऊस पण बाहेर चालू झाला होता आणि गाडीवर तर मी जाऊ शकत नव्हते. मी म्हटलेलं मी बसनं जाते, तर आमचे मिस्टर म्हटले अगं तुझी आजी खूपच आजारी आहे, जाऊ तोपर्यंत उशीर झाला तर, आणि बस पण खूपच लेट असते माहीत आहे ना. मी म्हटलं हो, काय करू? त्यावेळेस ते म्हटले तू नको काळजी करू, मी माझ्या ड्रायव्हरला तुला सोडायला पाठवतो. माझ्या नवऱ्याकडं 4 चाकी गाडी आहे. आणि मग त्या 4 व्हीलर गाडीमध्ये त्यांच्या ड्रायव्हरसोबत ते म्हटले तू जा आणि तुझ्या आजीला बघून माघारी ये संध्याकाळपर्यंत. मी म्हटलं हो, आणि ते मला म्हटले वाटलंच तर एक दिवस राहत ये मग. मी म्हटलं हो. त्यावेळेस मी लगबगीने घरातून निघाले. मला माहिती नव्हतं की माझ्या नवऱ्याचा ड्रायव्हर कसला आहे ते. मी म्हटलं असेल वयस्कर वगैरे. माझं वय सांगायचं म्हटलं तर मी आता 35तली, दिसायला देखणी आणि तेवढीच मादक. मी घरातून बाहेर नसते, आता सिटीत राहणार, त्यामुळे अगदी मी गोरीपान आणि मदमस्त अशी दिसायला देखणी आणि तेवढीच मी मादक आहे. नेहमीच मी बाहेर कुठे जाताना साडी घालते आणि माझ्या माहेरी जाताना तर मी साडीच घालते, कारण की माझं माहेर गावाकडचं आहे. ड्रेस वगैरे आणि गाऊन तिकडे घातला तर सगळी लोक नुसतं पाहत बसतात आणि मग माझ्या घरच्यांना ते आवडत नाही, म्हणून मी त्या दिवशी साडीच घातली होती. मी सगळी तयार केली आणि मी वाट पाहत बसले आमच्या फ्लॅट बाहेर. तोपर्यंत माझ्या नवऱ्याची गाडी आणि तो ड्रायव्हर आला होता. मला त्याने फोन केला आणि मी आलो म्हटलं. मी माझी बॅग उचलली आणि पर्स घेऊन मी खाली आले. तो पार्किंगमध्ये थांबला होता आणि मी पाहतच बसले. बायगं, तो चक्क तरुण होता, साधारणतः 27-28 वर्षाचा. पाहून तर वाटत होतं की तो खूपच असलेला लॉयल आहे, कारण की स्वतःला त्याने व्यवस्थित फिट्ट ठेवलं होतं आणि तो एकदम दिसायला देखणा झार होता. वाढलेली दाढी आणि कोरलेले त्याचे केस. मी नुसते पाहतच बसले. मी स्वतःवर कंट्रोल केलं आणि मी मग काय त्याच्या बाजूच्या सीटला जाऊन बसले. त्यावेळेस मी म्हटलं हो चला आता. त्यावेळेस बाहेर नुकताच अजून पाऊस चालू होता, कारण की हे पावसाळ्याचे दिवस चालू होते आणि जिकडे तिकडे धो नुसतं पाऊस पडत असल्यामुळे पाणी वाहत होतं. मी त्यांना विचारलं तुमचं नाव काय आहे? त्यावेळेस त्याने त्याचं नाव राहुल सांगितलं आणि तो म्हटला नुकताच मी 1 महिना झालं इथे कामाला लागलोय. मी विचारलं तुझं गाव कुठलं? त्याने सांगितलं माझं गाव सातारा जिल्ह्यातलं आहे. मी म्हटलं अच्छा. तर तो म्हटला आमचं गाव खूपच खेडेगाव आहे, मात्र तिथे काही कामधंदा नाही, म्हणून माझ्या दाजींनी मला इथे काम लावलं आहे. मी म्हटलं बरं ठीक आहे. मग आम्ही जायला निघालो. रस्त्यातून पण पाऊस चालू होता. हळूहळू आम्ही रस्ता दिगंजीचा पूर्ण आहे म्हणून पुढे जायला लागलो, कारण की आता खूपच उशीर होणार होता आणि त्याच्यात पावसाचा जोर तर चांगलाच वाढला होता. आम्हाला 4-5 तास लागणार होते घरी जायला. म्हणून मग मी त्यांना म्हटलं अहो मला खूपच भूक लागली आहे आणि मी सकाळी नाश्तासुद्धा केला नाही. त्यावेळेस ते म्हटले तू नको काळजी करू, तुम्ही मॅडम, मी तुम्हाला कुठल्यातरी हॉटेलवर थांबवेन. मी म्हटलं हो. मग काय त्याने बाजूला पाहिलं आणि रोडच्या कडेला एक खूप मोठं असं हॉटेल होतं, तिथे थांबवलं. मी त्याला जेवणाची विनंती केली. तो नको म्हणत होता, तरी पण मी म्हटलं अरे चल, एवढं काय लाजतोय. त्यावेळेस आम्ही दोघांनी एकाच टेबलवर बसून जेवण केलं होतं आणि मी त्याला पाहत होते. त्याचा फिट्ट असलेला तो शर्ट चांगलाच माझ्या नजरेस पडला होता. खरंच तो दिसायला खूप देखणा होता. माझं मन खूपच त्याच्यावर आलं होतं. मी ह्याच्या आधी कधी असं कोणासोबत विचार केला नव्हता, पण नंतर आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे माझ्या मनात तसले विचार येऊ लागले होते. मग काय आम्ही खूप वेळ प्रवास करून आता थकलो होतो. साधारणतः 3-4 तास अजून लागणारच होते आणि पाऊस काही थांबत नव्हता. मी त्याला म्हटलं गाडी हळूच जाऊ दे. त्याने खूपच रोमॅन्टिक गाणी लागली होती. माझं सारखं मी त्याच्याकडे बघत होते. हे त्याला माहिती होतं की नाही माहीत नाही, मात्र तो समोरच बघून गाडी चालवत होता.
तो काही बोलत पण नव्हता आणि खूप वेळ मीच बोलत होते. तो फक्त थोडक्यात मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत होता. मला असं समजलं की त्याचं अजून लग्न नाही झालं. मग तर माझ्या मनात अजूनच लड्डू फुटले की ह्याने कधी कोण्या मैत्रिणीबरोबर असं केलं की नाही. त्यावेळेस मी म्हटलं, तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही? त्यावेळेस तो म्हटला, हो, माझी एक गर्लफ्रेंड होती, मात्र आता तिचं लग्न झालं 2 वर्ष झालं. मग तर मी अजूनच खुश झाले की ह्याला आता कोणाची तरी नक्कीच गरज असणार. त्यावेळेस मी म्हटलं, ऐक ना, मी बोलले तर राग नाही ना येणार? त्यावेळेस तो म्हटला, बोला ना. त्यावेळेस मी हळूच माझा हात घेतला आणि त्याच्या हातावर ठेवला. तो मला पाहतच बसला. म्हटलं, हे काय करताय? त्यावेळेस मी त्याला म्हटलं, अरे तू खूपच एवढा देखणा आणि दिसायला सुंदर आहे. माझं मनच तुझ्यावर आलंय. मला पण वाटतं कोणीतरी माझा असा मित्र असावा ज्याने मला सुख द्यावं, पण काय करणार? मी त्याला असं काही बोलू लागले की तो खरंच खूप खुश झाला आणि मी हात चांगलाच त्याच्या हातावर ठेवला होता. माझ्या हाताचा गरमपणा पाहून हळूहळू त्याचं पण खूपच मन झालं, कारण की बाहेर अगदी थंड आणि रिमझिम पाऊस चालू झाला होता आणि कशाचीच आम्हाला आता पर्वा नव्हती. त्यावेळेस मग तो पण तयार झाला आणि म्हटला, खरं तर मला तुम्हाला पहिल्यांदाच बघितलं त्यावेळेस माझा चांगलाच बाबूराव उभा राहिला होता आणि कधी तुम्हाला मुसळ तुमच्या हातात देईन असं झालं होतं. पण माझी हिंमत होत नव्हती. तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्याचं आणि मी गावाकडचा आहे, गावठी तरुण. त्यावेळेस मी म्हटलं, अरे मला असलेच गावठी तरुण आवडतात. लग्नाच्या आधी मी खूपच मजा घेतली, मात्र लग्न झाल्यावर सगळं मला बंद झालं आहे. त्यावेळेस तो म्हटला, पण आपण कुठे करायचं? मी म्हटलं, तो तर प्रश्न आहे. त्यावेळेस तो म्हटला, तुम्ही नका काळजी करू, मला एक ठिकाण माहीत आहे. पुढे खूप मोठ्या झाडी आणि जंगल सुरू होणार होतं. तिथून त्याने कच्च्या रस्त्यातून आतमध्ये गाडी घातली. मी म्हटलं, अरे इथे? त्यावेळेस तो म्हटला, हो, गाडीमध्येच आपण मागच्या सीटवरती करूया, कारण की इथे कोणी आपल्याला थांबवणार नाही आणि आता पाऊस चालू आहे, त्यामुळे ह्यावेळेस तर इकडे कोणीच येत नाही. 2 व्हीलर तर येणं अशक्यच आहे. त्यावेळेस मी म्हटलं, हो. मग काय, पुढे गेल्यानंतर खूप आतमध्ये आम्ही गेलो. कच्चा रस्ता आतमध्ये होता. आजूबाजूला फक्त गर्द झाडी आणि वाहणारं पावसाचं पाणी होतं. हिरवेगार झाडी नुसती फुलून आली होती. सगळीकडे थोडंसं धुके धुके पसरले होते. मग काय, तो मला घेऊन मागच्या सीटवर आला आणि मला त्याच्या मांडीवर बसवलं. चांगलंच मला लाल करू लागला. त्याचा हात अगदीच निबर आणि दणकट होता. त्याच्यात तो ड्रायव्हर आणि खूपच एक्सपिरियन्स होता. त्याला हाताचा चांगलेच माझे दोन्ही असलेले आंबे रिकामे केले आणि घुसळू लागला ना त्याचं तोंड. त्याने ओठ माझ्या ओठावर ठेवले आणि वेड्यासारखं माझं ओठ चावू लागला. मी वेडीपिशी झाले. खूप दिवसातून असा गावठी तरुण मला भेटला होता. त्याने मला आता चांगलंच सगळे कपडे काढून टाकले आणि मी पण त्याचे काढून टाकले. अगं बाई गं, त्याच्या असलेल्या छातीवरचे केस मी नुसते कुरवाळत होते. खरंच खूपच निबर आणि दणकट होता. त्याने मला बरोबर त्याचा दांडा हातात दिला आणि मी त्याचं मुसळ पाहून वेडीपिशी झाले. मग काय, चांगलंच आईस्क्रीम मी त्याच्या जिभेनं चाकून काढलं तर मग कमालीचंच कडक झालं. त्याने पण माझी छकुली चांगलीच रगडून लाल केली आणि मला बसवलं ना त्याच्या मुसळावर आणि चांगलंच वेड्यासारखे दणके देऊ लागला. मला खरंच पहिल्यांदाच असं वेगळं काहीसं सुख भेटलं होतं. तो तर थांबत नव्हता आणि मी पण त्याला थांबू म्हणत नव्हते. आमचं खूप वेळ म्हणजे 1 तासभर त्या भर पावसामध्ये त्याने गाडीमध्येच दणके मला दिले आणि मला शांत केलं. हळूहळू पाऊस पण थोडासा उघडू लागला होता. त्याने मला 2दा ते 3दा माझं पाणी काढून टाकलं होतं. नंतर आम्ही जायच्या प्रवासाला निघालो. साधारणतः 2-4 तासानंतर आम्ही तिथे पोचलो. पण घरी जायला खूपच उशीर झाला होता. आमचे हे म्हटले, एवढा कसा उशीर झाला? त्यावेळेस मी म्हटलं, अहो काय सांगू, रस्त्यात गाडी पंक्चर झाली आणि त्याच्यात पाऊस, गॅरेज पण भेटत नव्हतं. मग काय, दुसऱ्या दिवशी मग मी यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी लवकर आले आणि येताना त्याने एक रूम घेतला. दिवसभर त्याने लॉजवर वेगवेगळ्या पद्धतीत माझी चांगली शांत करून टाकली आणि संध्याकाळी मला घरी आणून सोडलं आणि मी पण खुश झाले आणि तो पण खुश झाले. तेव्हापासून बाहेर कुठे जायचं तर मी तो ड्रायव्हरच नेते आणि तो भर रस्त्यामध्येच गाडीमध्ये चांगलेच मला डाव टाकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही भर पावसामध्ये गाडीमध्ये मिळालेला मला आनंद, ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.